श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना नमस्कार। तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। मला एक कमेंट आली की मला देखील रत्न धारण करायचे आहेत, मी केलेले आहेत, पण मी हे माझ्या मनाने धारण केलेले आहेत, तर हे माझ्यासाठी लाभदायी आहेत का किंवा मी हे वापरू का? तर सगळ्यात आधी मनाने कोणताही रत्न धारण करायचा नसतो किंवा सोशल मीडियावर बघून की हां आमच्या राशीला चालतो म्हणून देखील धारण करायचं नसतो। काही लोक असे आहेत की त्यांना त्यांची रास देखील माहीत नाही, ते त्यांच्या चालू नावावर रास ओळखतात। तसेच चालू नावावर देखील रास ओळखू नये, जे तुमचं जन्म नाव आहे त्यावर रास ओळखली जाते। तर जे तुमचं चालू नाव आहे यावर रास जी रास आहे याचं काहीही महत्त्व नसतं, जे तुमचं जन्म नाव आहे त्यावर महत्त्व असतं। त्यामुळे सगळ्यात आधी जी तुमची रास आहे ही पूर्णपणे माहीत करून घ्या किंवा तुमच्या चालू नावावर किंवा अंदाज लावून तुम्ही तुमची रास जी आहे ती ओळखू शकत नाही आहात। त्यामुळे तुमची जी कुंडली आहे ही एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडे दाखवून घ्या। तसेच राशीनुसार देखील काही रत्न धारण करता येत नाही किंवा आपल्या पत्रिका मेन काय आहे की आपली जी लग्न कुंडली आहे, जी आपली कुंडली आहे ते बघून रत्न रेकमेंड केले जातात, ते तुम्हाला दाखवूनच रत्न देतात। कारण की कसं असतं ना की आपण मनाने कोणतेही रत्न धारण केले त्याचा दुष्परिणाम आपल्याला बघावा लागतो। असं म्हणतात की नाही दुष्परिणाम कसा होईल, तर होतात, खूप दुष्परिणाम होतात, कारण की सगळ्या गोष्टी उलट व्हायला सुरुवात होतात। कारण की मी स्वतः ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहे, कारण की हा एक असा अभ्यास आहे हा कधीही पूर्ण होत नाही आहे। मी 3-4 वर्ष झाले की ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहे, यामध्ये मला खूप गोष्टी शिकायला देखील भेटलेल्या आहेत। त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकते की रत्नाचा देखील साईड इफेक्ट होतो, जर ते आपल्याला सूट होत नसतील तर ते रत्न आपल्याला धारण करायचे नसतात। तसेच कसं ओळखायचं सूट होत आहेत, कारण की अर्थात आपल्या आयुष्यामध्ये थोडा फरक जाणवायला लागतो आणि सूट नसतील होत तरी देखील थोडाफार फरक जाणवायला लागतो। आपल्याला थोडंसं दुखणं येऊ शकतं किंवा आपल्याला त्याची जी पावर आहे म्हणजे जी पावर आहे ती आपल्याला सहन होत नसते। त्यामुळे तुम्हाला कॅरेटवर असतात की तुम्हाला किती कॅरेट लागेल किंवा काय होईल। त्यामुळे एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडूनच तुम्ही रत्न घ्या, त्यांना पत्रिका दाखवूनच रत्न घ्या, मनाने कोणताही रत्न धारण करू नका। तसेच जोपर्यंत आपण याचा मंत्र जो आहे, कोणत्याही रत्नाचा असा विशेष मंत्र असतो, तो मंत्र म्हटल्याशिवाय देखील रत्नांचं जे कार्य आहे ते पूर्ण होत नाही आहे। कारण की कसं असतं ना, आपण अर्धवट गोष्टी करतो की रत्न दिसला घातला बस विषय संपला, तसं नसतं। त्याची विधिवत पूजा देखील करावी लागते। तसेच रत्न आणल्यानंतर त्याला 1 दिवस गावरान गाईच्या दुधामध्ये ठेवलं जातं, दुसऱ्या दिवशी त्याची पूजा केली जाते, त्या वारानुसार तो रत्न घातला जातो। जसं की आता माझ्या हातामध्ये तुम्ही बघतायत की पुष्कराज आहे, पुष्कराज हा गुरुवारी घातला जातो, मोती जो आहे हा सोमवारी घातला जातो। असे वेगवेगळे रत्नांचे वेगवेगळे गोष्टी आहेत। आता प्रत्येक रत्न वेगवेगळ्या वारी घातला जातो, त्यामुळे हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं। किंवा तुम्ही कधीही कोणताही रत्न घातला किंवा कधीही काही केलं ते चालत नसतं। तसेच रत्न घातल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये थोडेफार चेंजेस येऊ शकतात, थोडे वाईट देखील येऊ शकतात, थोडे चांगले देखील येऊ शकतात। यावर तुम्ही डिसिजन घेऊ शकतो की तुम्हाला रत्न वापरायचं आहे की नाही। तसेच रत्न घातल्यानंतर जर अर्थात ते जर तुम्हाला सूट झाले तर अर्थात तुम्हाला फलप्राप्ती ही खूप छान भेटेल। जर नेगेटिव्ह तुम्हाला वाटत असेल की माझं थोडं दुखतं आहे किंवा रत्न घातल्यापासून असं होतं आहे, कारण की अर्थात मला एक रत्न सूट होत नव्हता काही दिवसांपूर्वी, पण तो माझ्या राशीमध्ये होता, पण त्यानंतर मला थोडीशी वीकनेस आल्यासारखी झाली, मी तो काढल्यानंतर मला वापस नॉर्मल वाटलं। अशा गोष्टी देखील होऊ शकतात। का होतात की त्याच्यातली पावर, या रत्नांमध्ये खरंच खूप पावर असते जी आपल्या शरीराला देखील सोसत नाही। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कुंडली बघूनच रत्न रेकमेंड केला जातो किंवा त्यांनी देखील कुंडली बघूनच रत्न घालावा ही विनंती। त्यामुळं असं सोशल मीडियावर किंवा इतर कोणाच्या सांगण्यावर रत्न धारण करू नये। तसेच रत्न ओरिजिनल असणं हे कसं ओळखावं, अर्थात तुमच्या ओळखीमध्ये चांगल्या जर ज्योतिषशास्त्र असतील तर ते तुम्हाला ओरिजिनलच देतील किंवा कुठेही मार्केटमध्ये तुम्ही घेऊ नका, चांगल्या व्यक्तीकडूनच घ्या। जर तुम्हाला रत्न हवे असतील तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला ओरिजिनल जे रत्न आहेत ते तुम्हाला भेटून जातील। तसेच कुठेही मार्केटमध्ये किंवा रस्त्यावर रत्न घ्यायची चुकी कधीही करू नका, ते डुप्लिकेट असतात, त्यामुळे त्याचा फायदा होणार नाही आहे। कारण की तुम्ही म्हणता की आम्ही रत्न धारण केलं तर हे फायदा कसा होत नाही, कारण की चुकीच्या गोष्टी फॉलो केल्यानंतर कसा फायदा होईल। त्यामुळे ज्या ओरिजिनल आहेत त्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा। तर अर्थात तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील की रत्न कसा काय किंवा कसे धारण करावे किंवा ह्या चुका तुम्ही करू नका ज्या मी तुम्हाला सांगितल्यात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।